दैवी शक्ती भविष्यातील घटनांची भीती दर्शवून नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात यानं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं। हे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरात याच्याकडे भविष्य पाहण्यासाठी जात असत। त्यातील अनेकांचे खरात सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेत। मात्र हे सगळे जण खरातच्या खोट्या आध्यात्मिक रूपाला कसे भुलले असा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांना पडलेला असताना त्या संदर्भातील धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। आपल्याकडे येणारे भाविक राजकारणी यांची फसवणूक करण्यासाठी व आपला त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी वेगवेगळे फंडे तो वापरत होता। त्यातीलच त्याचा 20 फुटी नागाचा फंडा सध्या जोरदार चर्चेत आहे। सुरुवातीला हाय प्रोफाईल भाविकांना त्यांचं भविष्य सांगत त्यांना यशाचा मार्ग दाखवण्याचा दावा अशोक खरात करत होता। त्यानंतर 2022 मध्ये राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सिन्नरच्या त्याच्या मिरगावात जाऊन मंदिरात पूजाविधी केल्यानंतर अशोक खरात यांचं नाव संपूर्ण राज्यभरात परिचित झाले। त्यानंतर राज्यातील मंत्री, राजकारणी, सेलिब्रिटी यांची खरातकडे उठबस वाढू लागली। हे सगळे जण खरातच्या खोट्या रूपाला भुलले। त्यातला एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेला 20 फुटाचा नाग। अशोक खरात यानं सुमारे 17 वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केली। त्यानं स्थापन केलेल्या मंदिरासह त्याचे येथील शिवणिका संस्थान ट्रस्टही आता चर्चेत आलाय। तिथे रोज सायंकाळच्या सुमारास हा प्रकार चालत असे। अंधार पडला की तो भाविकांना एका ठिकाणी बोलवत असे। दरबारात भक्त मंडळी जमली की अशोक खरात हा ध्यानात मग्न व्हायचा। त्यानंतर तंत्रमंत्र म्हणून एका 20 फुटी नागाला स्वतःकडे बोलवत असे। तो नाग सरफटत त्याच्या समोर येऊन फणा काढून डोलत असे। खरात सांगेल त्या पद्धतीनं हा नाग हालचाली करत असे। समोर भला मोठा नाग पाहून भक्तांची बोबडी वळत असे। अनेकदा काही जण तर हे सर्व बघून भीतीनं बेशुद्ध होण्याचा प्रसंग ओढवलाय असंही सूत्रांनी सांगितलंय। त्यानंतर खरात सांगेल तेव्हा हा नाग तिथून निघून जात असे। खरात नागाला अशा प्रकारे वश करत असल्याचं पाहून त्याच्याकडे आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा भविष्य बघण्यासाठी येणाऱ्या अनेक श्रीमंत भक्तांना त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा भास झाला। मात्र प्रत्यक्षात हा संपूर्ण प्रकार भाविकांसोबत केलेली एक फसवणूक होती, कारण हा साप खोटा होता। रिमोट कंट्रोलनं नियंत्रित होणारा परदेशातून आणलेला नाग तो वापरत असे। रिमोट कंट्रोल खरातच्या हातात असे। त्या रिमोटच्या सहाय्यानं तो सापाला वाटेल तसे फिरवायचा। तो साप हुबेहूब खऱ्या सापासारखा दिसायचा। त्यामुळे त्याच्याकडे येणारे हाय प्रोफाईल भाविक त्याला भुलले। त्याच्या याच खोट्या कृतीला भुलून राजकीय नेते आणि अधिकारी त्याच्या नादाला लागले। नकली सापासोबतच नकली वाघाचे कातडे वापरून तो लोकांमध्ये भीती निर्माण करत असे। ही बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे।